माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा। नांदेडमध्ये माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। उत्सवात महिला व युवकांसाठी विशेष उपक्रम तसेच सामूहिक पूजन आणि भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। भक्तांसाठी प्रसाद वितरणाचीही व्यवस्था करण्यात आली होती। हनुमान मंदिर, शिवाजीनगर नांदेड ते ITI नांदेड मार्ग, श्रीनगर वर्कशॉप कॉर्नर या मार्गाने घोडे, ढोल, पथक, बँडवाजा, भजन मंडळी यासह विविध प्रकारच्या झाकी या शोभा यात्रेमध्ये आयोजन करण्यात आल्या होत्या। यावेळी महिला, बालक, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री वासवी क्लब इंटरनॅशनलच्या अंतर्गत वासवी क्लब मिडटाउन हे क्लब असतं, ज्याच्यामध्ये आपण आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी या जन्मोत्सवाचा सोहळा आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करणार आहोत। गेल्या 17 वर्षापासून या क्लबद्वारे आपण जन्मोत्सव हा साजरा करतो। हा आपला 18वा वर्ष आहे। या वर्षी आपण खूपशा ठिकाणी एक सर्व्हिस प्रोग्राम जे म्हणतो किंवा या सोहळ्यानिमित्त आपण जे दरवर्षी ब्लड कॅम्प असो किंवा शुगर चेकअप असो, स्किन चेकअप असो, या सर्व आपण उपक्रम या दिवसामध्ये घेतो। जसं आता आपण जिथे उभं टाकलेलो आहोत तिथे हे अशोकनगरचं मंदिर आहे आणि इथे आपण आता सध्या तुम्ही सर्व मित्रांनी पण पाहिलेलं असेल की ब्लड कॅम्प हा आताच संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर इथे कुंकुमार्चन जे असतं वासवी मातेचं ते सुद्धा इथे संपन्न झालेलं आहे। थोड्याच वेळात तुम्हाला इथे दिसेल की आपण इथे एक 100 ते 150 साड्या आणलेल्या आहेत, जे आपण गोरगरिबांना किंवा ज्यांना गरज आहे साड्यांची तसे आपण एक सर्व्हिस प्रोग्राम म्हणून दाखवतो। फक्त गरीब म्हणून नाही, पण आपण साड्या वाटप याच्यासाठी करतो की आपण एक सेवा उपक्रम राबवतो म्हणून। तसंच तुम्हाला सर्वांना माहिती आहे नांदेडकरांना की आपण ही जी रॅली आहे ती शिवाजीनगर पासून सुरुवात करतो, मारुती मंदिर पासून। आणि या वर्षी फक्त एक जर काही चेंज जर म्हणलं, काही जर याच्यामध्ये आपण चेंजेस जे केलेले आहे ते आहे म्हणजे आपण सांगता जी आहे ती अशोकनगर मंदिरामध्ये करतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे इथे पारायण ठेवले आणि बाकीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे या वर्षी फक्त आपण जो आपल्या रॅलीचा जो रूट आहे तो आहे शिवाजीनगर ते ITI पासून श्रीनगर, श्रीनगर ते वर्कशॉप कॉर्नरला सन्मित्र कॉलनी, रोकडेश्वर हनुमान मंदिर इथे आपली या रॅलीची सांगता होणार आहे। तरी पण सर्व समाज बांधवांना सर्वात महत्वाचं दरवर्षीप्रमाणे पुन्हा अजून एकदा मी कळकळीची विनंती करतो की आपल्या आर्यवैश्य कुलस्वामिनीच्या जन्मोत्सवासाठी सर्वांनी आपली प्रतिष्ठाने किंवा आपलं आजचं थोडंसं काम जो आहे ते सगळं बंद करून आज आपण सर्वांनी तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही या सोहळ्याला, या रॅलीला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या रॅलीची शोभा तुम्ही सर्वांनी मिळून वाढवावी ही तुम्हाला आम्ही वासवी क्लब मिडटाउन अध्यक्ष संकेत पत्तेवार, सचिव गजानन एरावार आणि कोषाध्यक्ष महेश देबळवार, गव्हर्नर श्री प्रतीक मधुसूदन चन्नावार आणि मी प्रोजेक्ट चेअरमॅन राहुल रामकृष्ण चक्रवार हे तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो। आणि या कार्यक्रमासाठी जो नांदेडच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या वासवी क्लब इंटरनॅशनलचे ट्रेझरर जे आहेत, कोषाध्यक्ष, ते आपले सेंथिल सर आमचे हे सुद्धा हे आलेले आहेत हैदराबादहून आणि आमचे लास्ट इयर पास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट, इमिडिएट पास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट आमचे एरुकुला सर हे पण आलेले आहेत आणि आमच्या इथले वासवी क्लब इंटरनॅशनल मध्ये मेंटोर म्हणून ओळखणारे या महाराष्ट्राचा आम्हाला सगळी काही सहकार्य करणारे आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री रेणुकोंटलाजी पण आलेले आहेत। तर ही लोक जर हैदराबादहून इथे यायला लागली आहेत आणि आपल्याला इथे सहभागी व्हायला लागले शोभा यात्रेला, तर आपल्या सर्व समाज बांधवांना मी हीच फक्त विनंती करतो की तुम्ही या रॅलीला सहभागी होऊन शोभा यात्रेची शोभा वाढवा। धन्यवाद। जय वासवी, जय वासवी। दुनिया में किधर किधर आर्यवैश्य जन है, उसको सभी वासवी जन्मदिन का शुभकाम। और ये अब नांदेड़ में एक रैली बना रहे मिडटाउन क्लब से। अब मेरा बुलाक आया, मैं इधर आया, इधर सभी सुबह से ठीक से काम चल रहा है, सर्विस काम चल रहा है और कुंकुमार्चन देवल का कुंकुमार्चन चल रहा है, ब्लड कैंप और हेल्थ कैंप सभी चल रहा है। तो वासवी क्लब इसे देखिए तो 1960 पर 1 साल से KC गुप्ता से 11 आदमी से ये ऑर्गेनाइजेशन आया। अब 70,000 के ऊपर आदमी आई।
ये एक ही ऑर्गेनाइजेशन भारत में शुरू कर को दुनिया सभी में है और ये आर्य वैश्य जन लोग एक सर्विस करता वो गरीब लोग किधर किधर है क्या क्या चीज है उसको सभी सर्विस करने का काम करता है सभी सर्विस के लिए चाहे इधर आया और ये ऑर्गेनाइजेशन बोले अब तो 70,000 का है 1,500 का क्लब है और दुनिया में नैरोबी में है यूरोप में है यूएई में सभी जगह में किधर किधर आर्य वैश्य उधर उधर का काम क्लब शुरू होता वो सभी गरीब लोग को सर्विस करने का ऑर्गेनाइजेशन ये ऑर्गेनाइजेशन पहले प्रेसिडेंट ऑफ इंडिया के सर्विस के लिए पत्र भी बनाया लिया